दुसऱ्या बाजूला कोळंबे. देवरुख संघाचा हा छोटासा खेळाडू, पहिली चढाई आहे त्यामुळे 16 नंबर जर्सी परिधान केलेला हा छोटासा खेळाडू. दोन्ही संघांच्या खेळाडूंची जर का शरीरयष्टी बघितली तर समसमान शरीरयष्टीचे असे हे खेळाडू आहे. आणि पहिल्या रेडमध्येच या ठिकाणी गुणांकन प्राप्त होत आहे कुठल्या संघाला तर ते कोळंबे संघाला. पहिले गुणांकन प्राप्त होते कोळंबे संघाला. कोळंबे संघानं नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने घेतला आणि प्रथम मैदान स्वीकारले. 10 मिनिटांचा होणारा सामना, आजच्या स्पर्धेतला दुसरा सामना. यापूर्वी जो सामना पहिला झाला होता त्या सामन्यामध्ये गावमाळा संघानं 4 गुणांनी बाजी मारली होती आणि पुढील सामन्यात प्रवेश करता झालेली होती. अशा वेळेस आजच्या स्पर्धेतला दुसरा सामना आर.के. कोळंबे वर्सेस सोजाई देवरुख. देवरुख संघाकडून एक पाठलाग आपण ज्याला म्हणतो तो केला जातोय. 7 नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू अशा वेळेस एक डुबकी मारण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 गुण आहेत. सुरेख या ठिकाणी चढाई केली जाते. 2 गुणांची कमाई आहे. 14 नंबर जर्सी परिधान केलेला कोळंबे संघाचा हा खेळाडू. 10 मिनिटांचा होणारा सामना, एक बॅक डिफेन्स करण्याचा प्रयत्न. अशा वेळेस मात्र बघूया कौस्तुभ जाधव यांचा निर्णय येतोय की 2 गुण आहे. 3 गुण आहे. सुपर रेड केली जाते निश्चितपणे. देवरुख संघाचे जर का खेळाडू बघितले तर सडपातळ बांध्याचे खेळाडू या मैदानावर खेळताना बघायला मिळतात. 7 नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू ज्यानं मागच्या रेड मध्ये 2 गुणांकन प्राप्त केले होते, आता मात्र एक अलगद त्याला सुरेख डिफेन्स केला जातोय तो कोळंबे संघाकडून. पुन्हा एकदा सुपर टेकल ऑन आहे. अशा वेळेस काय होणार आहे, डिफेन्स करण्याचा प्रयत्न आहे. बघूया एका बाजूला 1 दुसऱ्या बाजूला 3 आणि सुरेख डिफेन्स. एकदा जोरदार टाळ्या होते मित्रांनो या तिघांसाठी. एवढ्या भारदस्त शरीरयष्टीच्या खेळाडूला एक सुरेख डिफेन्स केला जातोय देवरुख संघाकडून. याच्या पुढचा सामना होणार आहे तो भादगाव वर्सेस शिवरुद्र संगमेश्वर. याच्या पुढचा सामना होणार आहे भादगाव वर्सेस शिवरुद्र संगमेश्वर. या ठिकाणी मगाच्या सामन्याचा जो सामनावीर आहे स्वराज, सन्माननीय दत्ताराम लिंगायत साहेब यांच्या हस्ते आपल्याला सन्मान चिन्ह देण्यात येणार आहे. एक सुरेख डिफेन्स केला जातोय. टाइम आउट. हा खेळाडू या तिघांचा ज्यांनी बघा या खेळाडूला सुरेख पकड केली होती. शेवटच्या क्षणापर्यंत हा खेळाडू झटत होता. असा भारदस्त शरीरयष्टीचा खेळाडू. सुपर टेकल ऑन आहे. चढाईपट्टूला माहिती आहे मगाशी आपण जरी प्रयत्न करत असलो तरी अयशस्वी प्रयत्न आहे. या ठिकाणी आमच्या समोर जो काय व्हिडिओचं चित्रीकरण चालू आहे, फ्लॅशलाईट बंद करा मित्रांनो, फ्लॅशलाईट बंद करा निश्चितपणे. याच्या पुढचा सामना होणार आहे भादगाव वर्सेस शिवरुद्र संगमेश्वर. आपल्यासाठीचा पहिला पुकार आहे. जाऊया सामन्याकडे. देवरुख संघाकडून आक्रमण थोडीशी या ठिकाणी पडझड बघायला मिळते. ते देवरुख संघाची आधारस्तंभ 4 मैदानाच्या बाहेर आहे, त्यांना मैदानात आणणं गरजेचं आहे. 10 नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू या ठिकाणी कोळंबे संघाच्या प्रांगणामध्ये 2-2-1-2चा फुलान संघ असताना निदान रेषा पार करतोय, मध्यरेषेजवळ स्थिरावतोय आणि आपल्या प्रांगणामध्ये परततोय. पुन्हा एकदा अतिशय ताकदवान बलवान, वयानं जरी कमी असला तरी वजनानं आणि ताकदीनं मोठा असा खेळाडू आहे. 14 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू. सुपर टॅकल ऑन आहे. बघूया पकड होणार आहे का. 1 नंबर राईट कॉर्नरच्या डिफेंडरला या ठिकाणी रनिंग हँड टच केला जातोय, प्रोटो टच केला जातोय आणि 1 गुणांकन प्राप्त होतोय निश्चितपणे. देवरुख संघ पहिल्या सत्रामध्येच थोडीशी पडझड बघायला मिळते ते देवरुख संघाची. मात्र वेळ गेलेली नाहीये. पहिलं सत्र आहे. 2-2-1-2चा फुलान संघ असताना ज्यानं 10 नंबरची जर्सी परिधान केले, छोटासा असा खेळाडू आहे. 2-2-1-2चा फुलान संघ असताना निदान रेषेच्या आसपासची खेळी आहे. मध्यरेषेजवळ स्थिरावतोय आणि आपल्या प्रांगणामध्ये परततोय. याच्या पुढचा जो सामना होणार आहे तो भादगाव वर्सेस शिवरुद्र संगमेश्वर. आपल्यासाठीचा पहिला पुकार. पुन्हा एकदा देवरुख संघाकडून हे 2 डिफेंडर म्हणत असतील यालाच का सारखा पाठवता. 2 जण असताना मात्र 3 जण असताना मात्र हात चढाईपट्टू वारंवार चढाईसाठी सज्ज होतो. कोळंबे संघाला माहिती आहे
सोळजाई संघाच्या प्रांगणामध्ये एक एकचा डिफेन्स असताना एक गुण. आता तुम्हीच आहात, पाठी कोण नाहीये. 1 नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू त्या ठिकाणी डुअर डायरेक्टची बझर होताना. आता मात्र या खेळाडूला एखादं गुणांकन प्राप्त करणं गरजेचं आहे. देवरुख संघाकडून 1 गुणांकन आहे. एक रनिंग हँड टच केला जातोय. पुन्हा एकदा 1-1चं क्षेत्ररक्षण आलेला आहे. तर तोच खेळाडू, तोच चढाईपट्टू ज्यानं 14 नंबरची जर्सी परिधान केली आहे. 1 गुण. सडपातळ बांध्याचा हा खेळाडू पुन्हा एकदा शेवटचा चढाईपट्टू आहे. 2-2, 1-2चा फुलॉन संघ असताना 2-2-2चं क्षेत्ररक्षण असताना या ठिकाणी 1+2 = 3 पॉइंट्स. 3 गुणांची कमाई आहे. पूर्ण संघ त्या ठिकाणी मैदानात येताना बघायला मिळतोय तो देवरुख संघ. देवरुख संघाच्या प्रांगणामध्ये कोळंबे संघाकडून त्या ठिकाणी चढाईचा प्रयत्न केला जातोय. एक जो आधारस्तंभ आहे कोळंबे संघाचा, त्याला आता या ठिकाणी विश्रांती दिली जाते आणि या नवोदित खेळाडूला सुवर्ण संधी दिली जाते. 15 नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू निदान रेषा पार करतोय आणि आपल्या प्रांगणामध्ये परतताना बघायला मिळतोय. पहिल्या सत्राचा खेळ चालू असताना एक चांगल्या प्रकारची आघाडी घेण्याचा प्रयत्न केला जातो. एक चांगल्या प्रकारचा खेळ करण्याचा प्रयत्न केला जातोय. सुरुवातीपासूनच कोळंबे संघाकडून एक दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय तो देवरुख संघावर. बघूया देवरुख संघ कम्बॅट करतो का. 2-2, 1-2चा फुलॉन संघ आहे. अशा वेळेस याच्या पुढचा जो सामना होणार आहे तो भातगाव वर्सेस शिवरुद्र संगमेश्वर. आपल्यासाठीचा हा पहिला पुकार आहे. 14 नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतोय. एक ज्याचा महत्वाचा वाटा आहे कोळंबे संघाच्या सामन्यामध्ये तो हा खेळाडू आहे. एक जबरदस्त गुणसंख्या या खेळाडूने प्राप्त केलेली आहे आणि या खेळाडूच्या जीवावर 12 गुण या ठिकाणी प्राप्त होत आहेत. ते या कोळंबे संघाचे. आक्रमण होते देवरुख संघाकडून 2-2-2-1चं क्षेत्ररक्षण असताना 7 विरुद्ध 1 असं आक्रमण करताना या ठिकाणी सुरेख डिफेन्स केला जातोय. एक छान प्रोटो टॅकल केला जातोय. ही मात्र डू ऑर डायरेक्ट थर्ड रेड. पहिल्या 2 चढाया निष्फळ झाल्यामुळे आता मात्र या रेडमध्ये एखादं गुणांकन प्राप्त करणं गरजेचं आहे. 1 गुण निश्चितपणे. आक्रमण 17 नंबर जर्सी परिधान केलेला हा सडपातळ बांध्याचा खेळाडू 2-2, 1-2चा फुलॉन संघ असताना डुबकी मारण्याचा प्रयत्न आणि यशस्वी प्रयत्न करतो. किती गुण आहे. 2 गुण आहे. निश्चितपणे 2 गुणांची या ठिकाणी कमाई होते. 14 नंबर जर्सी परिधान केलेला हा चढाईपट्टू निदान रेषेचं आव्हान ठेवलं जातंय का बघूया. तर या ठिकाणी निदान रेषा मात्र सहजरित्या पार केली जाते ती या खेळाडूकडून. खेळाडूला माहिती आहे की आता मात्र एक खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न होणार नाहीये, कारण गुणसंख्या बघितलं तर 14-7 असं गुणफलक आहे. 14 गुण आहेत ते या कोळंबे संघाचे, 7 गुण आहेत ते सोळजाई देवरुख संघाचे. एक 7 गुणांची भरभक्कम आघाडी आहे ती या कोळंबे संघाकडे. हाच तो खेळाडू ज्याने मगाशी डुबकी मारण्याचा प्रयत्न केला होता, एक यशस्वी प्रयत्न केला होता. असं 16 नंबर जर्सी परिधान केलेला हा छोटासा खेळाडू 2-2-1चं क्षेत्ररक्षण आहे. एक छान पदलालित्य बघायला मिळतंय. बघूया या ठिकाणी आता मात्र 2 गुण आहेत. काही जबरदस्त खेळाचं प्रदर्शन आहे. पहिल्या सत्राचा खेळ चालू असताना 2-2-1-2चा फुलॉन संघ आहे. अशा वेळेस 14 नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू ताकदवान बलवान खेळाडू याला पकड करून जास्तीत जास्त वेळ मैदानाच्या बाहेर ठेवणं गरजेचं आहे. ते देवरुख संघात निदान रेषा पार करतोय आणि आपल्या प्रांगणामध्ये परततोय. त्याच्या पुढचा जो सामना होणार आहे तो भातगाव वर्सेस शिवरुद्र संगमेश्वर. आपल्यासाठीचा हा दुसरा पुकार आहे मित्रांनो, तयार राहायचंय. 17 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू सुपर टेकल ऑन आहे. अशा वेळेस बघूया काय होणार आहे.
एकदा डाव्या बाजूनं एकदा उजव्या बाजूनं खेळ करण्याचा प्रयत्न आहे. निदान रेषा पार करतोय आणि आपल्या सामन्यामध्ये प्रवेश. मध्यंतराला सुरुवात होते. आता मात्र 9-14 असं गुणफलक मध्यंतराला, म्हणजे 5 गुणांनी पिछाडीवर संघ आहे तो देवरुख. ही 5 गुणांची पिछाडी भरून काढण्यात यश मिळतं का देवरुख संघाला? बघूया, कारण हे निर्णायक सत्र आहे, दुसरं सत्र आहे. अशा वेळेस मात्र देवरुख संघाने जोरदार आक्रमण करणं गरजेचं आहे आणि गाव या ठिकाणी कोळंबे संघानं मैदानात थांबणं गरजेचं आहे, संयम राखणं गरजेचं आहे. निदान रेषा पार करतोय आणि आपल्या प्रांगणामध्ये परततोय. छोटासा खेळाडू आज तो डुबकी मास्टर आपण ज्याला म्हणतो, ज्यानं मागच्या 3 रेड मध्ये प्रत्येकी 2 गुण प्राप्त केले होते, असा हा खेळाडू. 16 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू. उंचीने लहान मात्र कीर्तीनं महान. एक जबरदस्त बदलाल इथे बघायला मिळते. 3 विरुद्ध 1 असं आक्रमण करताना हा खेळाडू. काउंटडाऊन चालू झालेला आहे. अशा वेळेस निदान रेषा पार करतोय आणि आपल्या प्रांगणामध्ये परततोय. हा जो आधारस्तंभ आहे हा देवरुख संघासाठी घातक खेळाडू आहे, ज्यानं 14 नंबरची जर्सी परिधान केली. या खेळाडूला जास्तीत जास्त वेळ मैदानाच्या बाहेर ठेवणं गरजेचं आहे. ते देवरुख संघासाठी काहीसं कठीण असं आव्हान आहे ते देवरुख संघाला. प्रोटो टच करण्याचा प्रयत्न आहे, बघूया. चला बघूया, एक म्हणतोय होय, दुसरा म्हणतोय नाही. पंचांनी दात फेटाळलेली आहे. अशा घडामोडी मैदानावर होतच असतात. एक म्हणतो होय, दुसरा म्हणतो नाही, मात्र पंच काय ते ठरवतात. पुन्हा एकदा 3 विरुद्ध 1 असं आक्रमण करताना 16 नंबर जर्सी परिधान केलेला डुबकी मास्टर देवरुख संघाकडून सोळजाई देवरुख या संघाकडून आक्रमण होत आहे. आजच्या स्पर्धेतला दुसरा सामना या ठिकाणी सुरेख सुपर टॅकल ऑन आहे. 2 गुण या ठिकाणी प्राप्त होत आहेत. ही मात्र डू ऑर डाय रेड, थर्ड रेड, तिसरी चढाई आहे आणि तिसऱ्या चढाईसाठी एक आधारस्तंभ येतोय, ज्यानं 14 नंबरची जर्सी परिधान केली आहे. या खेळाडूला बाद करणं गरजेचं आहे देवरुख संघासाठी. बघूया, बोनस गुण घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2-2-2चं क्षेत्ररक्षण. अशा वेळेस एखादा गुणांकन प्राप्त करणं गरजेचं आहे ते या खेळाडूला. आता मात्र बघूया, मला वाटतं किती जणांना सारवून घेऊन गेलेला आहे. चला, किती कौतुक, किती बोनस प्लस. चला, 9 गुण मिळालेले आहेत. एकदा जोरदार टाळ्या जाऊ देत मित्रांनो याच्यासाठी. 6 डिफेंडरना बाद केलेला आहे. 1 बोनस गुण, 7 आणि 6 प्लस 2. या ठिकाणी मात्र बघूया, 7 नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू 2 गुणांची कमाई करतोय. 15 नंबर जर्सी परिधान केलेला या ठिकाणी कोळंबे संघाकडून हा खेळाडू 2-2-1-2चा फुलन संघ असताना या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा धोका पत्करत नाहीये, कारण या खेळाडूला माहिती आहे एक आपण चांगल्या प्रकारची उभारी घेतलेली आहे, त्यामुळे एक चांगल्या प्रकारची आघाडी नक्कीच आहे. त्यामुळे या आघाडीत बिघाडी होणार नाही याची दक्षता घेणं गरजेचं आहे. चढाईसाठी आक्रमण मला वाटतं हे कर्णधारच असणार आहेत, ज्यानं 1 नंबरची जर्सी परिधान केली आहे. 7 नंबरची जर्सी परिधान केली. एवढ्या जणांनी पडू नका, मेहरबानी करा. तरी एक बाजूलाच होता. पुन्हा एकदा 14 नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू 2-2-2चं क्षेत्ररक्षण देवरुख संघाच्या प्रांगणामध्ये. या खेळाडूचा विशेष वाटा आहे. अतिशय जबरदस्त खेळाचं प्रदर्शन केलंय, ज्यानं पहिल्या सत्रामध्ये शेवटच्या चढाईमध्ये 9 गुण प्राप्त केले होते. असा एक आधारस्तंभ. निदान रेषा पार करतोय, मध्यरेषेत स्थिरावतोय आणि आपल्या प्रांगणामध्ये परततोय. 16 नंबर जर्सी परिधान केलेला देवरुख संघाकडून हा खेळाडू. छोटासा खेळाडू जरी असला, एक बोनस गुण निश्चितपणे. शेवटची 5 मिनिटं, गुणफलक 26-12.
कोळंबे संघ 26 गुण, 12 गुण आहेत ते देवरुख संघाची. शेवटची 5 मिनिटं असताना बजर झालेलं आहे, त्यामुळे या रेडमध्ये एखादं गुणांकन प्राप्त करणं गरजेचं आहे. रनिंग अँड टच करण्याचा प्रयत्न केला जातोय, निश्चितपणे लेफ्ट हँड कॉर्नरला टिपला जातोय आणि 1 गुणांकन. 5 मिनिटांपेक्षा कमी वेळ शिल्लक असताना ज्यानं 16 नंबरची जर्सी परिधान केले, हा सुद्धा एक यशस्वी बोनस गुण मिळतोय देवरुख संघाला. भातगाव वर्सेस शिवरुद्र संगमेश्वर आपल्यासाठीचा तिसरा आणि अंतिम पुकार. आपण मैदानाच्या दिशेने यायचंय. 9 नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू 2-2-1चं क्षेत्ररक्षण असताना आता मात्र जो आधारस्तंभ आहे त्याला या ठिकाणी विश्रांती दिली जाते ती कोळंबे संघाकडून. पुन्हा एकदा शेवटची 4 मिनिटं आहेत. शेवटची 4 मिनिटं असताना आता मात्र सामना निश्चितपणे कोळंबेच्या बाजूने झुकलेला आहे. एक सुरेख डिफेन्स केला जातोय, 1 गुणांकन प्राप्त होत आहे. सुपर टॅकल ऑन असताना या ठिकाणी 12 नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू या ठिकाणी लेफ्ट कॉर्नरला टिपला जातोय. सामना या ठिकाणी मात्र कोळंबेच्या बाजूने नक्कीच झुकलेला आहे. मात्र प्रयत्न छान आहे तो देवरुख संघाचा सुद्धा. शेवटची 3 मिनिटं, लास्ट 3 मिनिट्स, शेवटची 3 मिनिटं. 9 नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू. सामना मात्र एकतर्फी होताना बघायला मिळतोय, मात्र प्रयत्न छान आहे तो सोजाई देवरुख संघाचा सुद्धा. पहिला जो सामना झाला होता धामापूर वर्सेस गावमळा, या दरम्यान गावमळा संघानं बाजी मारली होती. आत्ताच्या सामन्यामध्ये निश्चितपणे कोळंबे संघाच्या बाजूने सामना जाताना बघायला मिळतोय. शेवटची 2 मिनिटं शिल्लक, लास्ट 2 मिनिट्स. 2 मिनिटांपेक्षा कमी वेळ शिल्लक असताना या ठिकाणी आक्रमण होते. ज्यानं 2 नंबरची जर्सी परिधान केली असा खेळाडू निदान रेषा पार करतोय आणि आपल्या प्रांगणामध्ये परततोय. आता मात्र नवोदित खेळाडूला या ठिकाणी सुवर्ण संधी दिली जाते कोळंबे संघाकडून. शेवटचं 1 मिनिट आहे, लास्ट 1 मिनिट. सामना मात्र सेकंदावर आलेला आहे. 12 नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू सामना सेकंदावर आलेला आहे. अशा वेळेस 1 गुण आहे. डू ऑर डाय रेड, थर्ड रेड, तिसरी चढाई आहे, शेवटचा चढाई पट्टू आहे. डू ऑर डाय रेड आहे, 1 गुण आहे आणि वेळ संपते. गुणाफलक आहे 31-14, 17 गुणांनी या ठिकाणी कोळंबे संघ विजेता होतोय आणि पुढील सामन्यात प्रवेश करता होतोय.